विठुरायाच्या नामस्मरणाने झाली आहे। आपण सर्वांनी मला वाटतं एकदा जोरात बोललं पाहिजे। बोला पुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तुकाराम महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। विघ्नहर्ता गणपती बाप्पा, आगरी कोळ्यांची देवता एकवीर आई, कुलदैवत खंडेराया, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आगरी समाजाचे क्रांतीवीर हिराजी गोमाजी पाटील, आगरी समाजासाठी नेहमी झटणारे नागू पाटील, दिबा पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आगरी समाजाच्या संयुक्त विद्यमाने आगरी परंपरा, आगरी संस्कृती आणि आगरी कार्याचं दर्शन घडवणारा हा सर्वात मोठा ठाणे जिल्ह्यातला आगरी महोत्सव या ठिकाणी होत आहे। आणि या प्रसंगी ज्यांच्या पवित्र पदस्पर्शाने आपल्या या महोत्सवाचं उद्घाटन झालं ते आपले बालयोगी मौनी बाबा, हरिभक्त पारायण चौधरी महाराज, हरिभक्त पारायण भोईर बाबा, आपल्या कार्यक्रमाचे आयोजक वामनदादा म्हात्रे, शरददादा म्हात्रे, दीपकजी म्हात्रे, आमचे नगरसेवक श्रीधरजी पाटील साहेब, दुर्वाजी धुळे साहेब, मोहनदादा मुठे, बैकर साहेब, त्याचबरोबर सर्वच वारकरी समाजातले सगळे, मी सेवेकरी म्हणेन, कार्यकर्ते म्हणणार नाही, कारण प्रत्येकाने आपल्या समाजासाठी वाहून घेतलेला आहे आणि वाहून घेणारा हा सेवेकरी असतो। आज चांगल्या विठुरायाच्या देवाच्या नामस्मरणाने आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी झाली आहे। आणि 3 दिवस आपण सातत्याने या आगरी महोत्सवामध्ये या संपूर्ण जत्रेचं आपण मनोरंजन करणारच आहोत, पण त्याच पलीकडे या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम ज्यामध्ये आपल्याला काहीतरी बोध मिळणार आहे, आपल्या समाजाचं नाव कुठेतरी लौकिक होणार आहे, अशा प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्याचे कार्यक्रम असतील ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मला खूप आनंद वाटतो की आगरी समाजाचा एक साधा शिक्षक हा संपूर्ण 5 जिल्ह्यातून शिक्षकांचा आमदार होतो। हे सगळं प्रेम तुमचं सर्वांचं आहे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आहे आणि माझ्या पाठीशी माझे बंधू वामनदादा म्हात्रे आहेत। म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे एक सर्वसामान्य शिक्षक विधिमंडळामध्ये गेला आणि समाजाचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत आहे। म्हणून मला माझ्या समाजाचा या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की ते सर्वजण सातत्याने माझ्या पाठीशी आहेत। सगळ्यांमध्ये आज पहा, डोंबिवली असेल, कल्याण असेल आणि बदलापूर आणि अन्य ठिकाणी सातत्याने आगरी महोत्सवाचं आयोजन केलं जातं, पण बदलापुरात जेव्हा आगरी महोत्सव असतो त्यावेळेला ठाणे, पालघर, रायगड, अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी आपल्या समाजाची संस्कृती पाहण्यासाठी, आपल्या समाजाची उन्नती पाहण्यासाठी, आपल्या चालीरीती, परंपरा, आपले खाद्यपदार्थ या सगळ्यांची मेजवानी पाहण्यासाठी या आगरी महोत्सवाला निश्चितपणे या ठिकाणी येऊन सहभागी होत असतात, कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात। आगरी समाज आता कुठेही मागे राहिलेले नाहीत। आपल्या समाजामध्ये
डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, शास्त्रज्ञ असतील, या देशाच्या या विश्वाच्या सगळ्याच भागामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने या विश्वाच्या आणि देशाच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. ही मुंबई आणि परिसर, मुंबई असेल, रायगड असेल, ठाणे, पालघर यावर मध्ये खऱ्या अर्थाने परवा दिवशी एका चांगल्या व्यक्तीने सांगितलं की मुंबई कोणाची होती? आपली आगरी कोळ्यांची होती. आपला व्यवसायच होता शेती करणं, मासेमारी करणं, मिठागरं तयार करणं. आणि यातूनच ज्यावेळेला ब्रिटिश या ठिकाणी आले आणि कुठेतरी आपल्याला आगरी समाजाला मागे व्हावं लागलं आणि त्याला खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आपले हिराजी गोमाजी पाटील असतील, भाई कोतवाल असतील, यांनी त्यावेळेला ती ज्वाला मशाल पेटवली आणि संपूर्ण भागाला आपल्याला न्याय देण्याचं काम केलं आहे. आणि त्याकरता दीपकदादा, आपले शरददादा म्हात्रे, आपण खूप मोठं काम केलं. त्याचा संपूर्ण इतिहास आपण काढला आहे. हिराजी गोमाजी पाटील आपल्याला माहीत सुद्धा नव्हते, ते आज शरददादा तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने या परिसरात, बदलापूरच्या, मुरबाडच्या परिसरात आपल्याला माहिती करून दिलं आहे. आपण मागच्या वर्षी आपल्या आगरी समाजाचा मानबिंदू सतत उंचवायला पाहिजे म्हणून औद्योगिक संस्था म्हणजे ITI अंबरनाथ, या ITI ला आपण हिराजी गोमाजी पाटील यांचं नाव दिलेलं आहे. बरोबर, आपल्या आगरी समाजाचं जे स्मारक आहे त्या स्मारकाला सुद्धा आपण किती दादा आगरी समाजाला आपण जे सुशोभीकरण केलं त्याला 10 लाखाचा फंड दिला होता. आगरी समाजाच्या भवनासाठी पण वामन दादा प्रयत्न करत आहेत आणि ते लवकरच पूर्ण होईल, चिंता करण्याची गरज नाहीये मित्रांनो. त्याचबरोबर शरददादा, तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासित करतो की हिराजी गोमाजी पाटील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजावेत याकरता 3000 पुस्तकं मी आपल्या परिसरातील शाळांना वाटणार आहे. त्याचा संपूर्ण खर्च मी करणार आहे. त्याचबरोबर हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांची प्रतिमा सुद्धा प्रत्येक शाळेला देऊन 2 जानेवारीला सगळ्या शाळांमध्ये हा चांगला कार्यक्रम झाला पाहिजे याकरता मी आग्रही राहणार आहे आणि त्याची सुरुवात या वर्षापासून मी करणार आहे. असो मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाला उशीर होत आहे, पण लक्षात ठेवा एक गाणं आहे की आम्ही आगरी कोली सगळ्यात भारी, आम्ही आगरी कोळी सगळ्यात भारी आणि भीत नाही कोणच्या काय बापासला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार सर. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांना या ठिकाणी आपण एक सालाबाद प्रमाणे आगरी महोत्सव 2025 बदलापूर 7वं वर्ष आणि परमपूज्य बालयोगी मौनी बाबा महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि आमदार सरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्मान्य